जाऊ की थांबू मी शेवटची मी प्रवेश करतो मला थांबतो मी काय गौतमला 500 रुपये. हा गौतमला 500 रुपये आहेत. कोणाकडून? विक्रम राऊत मोरवा. नाणे फिक्स झाले ना? क्लास क्लास अप्रतिम. कोण जागा आहे? कोण जागा आहे? थोडा पब्लिक जागा आहे. 200 वरती गौतम पाटील. आजच्या ज्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत ना, खरोखरच सगळ्या मॅचेस जबरदस्त. आणि सुरुवातीच्या 2 ते 3 मॅचेस जर आपण तुकारामचे पाहिलं तर खरोखरच जबरदस्त पाहिलं. त्याच्यानंतर मात्र जसजसं सूर्याच्या त्या प्रकाशातून प्रकाश झोतामध्ये जसजशा मॅचेस आल्या त्यानंतरच्या मात्र मॅचेस सगळ्या प्रेक्षकांना या मॅचेसनं खेचून ठेवले, बांधून ठेवले. मगासपासून भगवान पाटील म्हणतात की अजूनही प्रेक्षक झोपले नाहीये. राई मोरवा मुर्दा संपूर्ण 23 गावं जागे आहेत. मात्र या ज्या काही मॅचेस होत आहेत ना, या मॅचेसनं सगळ्यांना बांधून ठेवले. आपण जर खेळ बघितला ना, सकाळपासून 6 मॅचेस झाल्या पण एक पण मॅच एकतर्फी नाही झाली. पहिला 46 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या क्षणी 2 सिक्सर आपण सुनील मुकादमचे पाहिले. त्यानंतर 55 धावांचा पाठलाग करताना जयची आक्रमक खेळी पाहिली. नारंगी वर्सेस मॅच 38 धावांची 38 झुंज, प्रवीणचं बाद होणं, 3 विकेट जाणं. त्यानंतर चौथा मॅच जो आपण पाहिला होता तिथून पेडवेकर यांची झुंज आपण मैदानावरती पाहिली होती जी मीरा टीमकडनं खेळत असताना. आणि 5वा मॅच जो झाला तो तर नेल बेटिंग फिनिश होता, गोडदेव वर्सेस जुचंद्र. आणि मागचा ब्लॉकबास्टर यासाठी मला कारण डिशुम मला मॅच होता. आता बघूया, नेल बेटिंग संपलाय, ब्लॉकबास्टर संपलाय. आता सुपर डुपर हिट मॅच येतोय का? गोडदेव मास्टर वर्सेस टीम एनसीसी मास्टर. नक्कीच ही मॅच सुपर डुपर हिटच असतील, कारण जवळपास त्या 51 धाबा झाल्या होत्या. 52 धाबा मगासपासून आपण ज्या मॅचेस पाहतोय 30, 37 धाबा, 34 धाबा होता नाकी 9 आले होते. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 51 धाबा चेस झाल्या. हे एक आश्चर्य, सुखद आश्चर्याचा धक्का जसा बसून तसा सुखद आश्चर्याचा धक्का आहे. आणि ही कदाचित अपेक्षा देखील केली होती. ज्याप्रमाणे मॅच सुरू होती, जी कंडिशन मॅचची होती, आणि एका बाजूने ते एनएसनं तर जो एफर्ट लावला होता, जे कॅचेस, त्याच्यानंतर विकेट्स, अंतिम जोडी खेळपट्टीवर, मात्र एनएसने देखील असा विचार केला नसेल की ही मात्र मॅच आहे ते आपल्या हातातून निसटली म्हणून. मॅचच्या दिशेला पुन्हा एकदा जाऊया. या ठिकाणी पहिला चेंडू मात्र अप्रतिमरित्या हाताळला गेला. आता तुमच्याकडे जाताना एकच चर्चा होईल. एक टीम आहे ज्यानं 33 डिफेंड केल्यात आणि एकानं 52 केल्यात. आता ते बघता दोन्ही टीम काय विचार करणार, गोरदेव संघ काय विचार करणार किती धावा करायला पाहिजे, आणि नारंगी संघ काय विचार करणार कितीपर्यंत थांबवायला पाहिजे. नक्कीच बरोबर म्हटलं तुम्ही दुकानामची. बॅकपीडला जाऊन चेंडूला पंच केलं, चांगला एफर्ट चांगला लावला होता. खरोखरच अडवलं गेलं चेंडूला त्या ठिकाणी. नरेश मलाड आहे त्या ठिकाणी, नरेंद्र आहे त्या ठिकाणी. आणि ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला खरोखर तुकारामचे, कारण ज्याप्रमाणे 34 धावा जुचंद्र संघाला काढू दिल्या नव्हत्या. हा कॅच पाहू शकता, कॅच होता आणि तो प्रयत्न चांगला केला होता. आणि तो एक विचार असेल
नारंगी संघाचा मात्र नारंगी संघानं 52 धावा चेस केलेत, हे देखील डोक्यामध्ये फिट केले असेल गोरदेव टीमनं. म्हणजे तिथे 33 आणि इथे 52, दोन्ही गोष्टी आपण चर्चा करतोय. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल उडालाय, झेल टिपला गेलाय, बालकृष्ण यांना परतावं लागतंय. पहिला विकेट, पहिला गडी बाद झाला. किशोर पाटील कॉटन बॉलचा विकेट आलाय. म्हणजे 33 आणि 51 जर केल्या ना तर त्या 84 होतात. आता 84चा मध्य काढला तर 42 होतात. आता प्रयत्न तो असेल त्या 42-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम गोरदेव यासाठी करणार, कारण त्यांच्याकडे बॉलिंग स्ट्रेंथ आहे, गोलंदाजी आहे. आणि ही गोष्ट नारंगीलाही माहिती आहे, कारण गेल्या वर्षी नारंगीनं गोरदेवशी खेळलाय. अशा सिच्युएशन मध्ये खेळला होता नारंगीनं. गेल्या वर्षी असाच क्वार्टर फायनलचा मॅच होता आणि महेंद्रने केलेली ती खेळी, महेंद्रनं दाखवलेला तो खेळ आपण गेल्या वर्षी पाहिला होता. ते बघता नारंगी काय करणार, 42 नाही पुन्हा एकदा त्यांना 32 वरती रोखणार. मग या 32 आणि 42च्या खेळामध्ये खेळ मैदानावरती रंगणार. नक्कीच 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 रंगणार आहे. मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला होता गोरदेव टीमनं, आणि मात्र इथे त्यांचं मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नक्कीच ते एखादी वेगळी स्ट्रॅटर्जी असेल, वेगळं प्लॅनिंग असेल गोरदेव टीमचं देखील या नारंगी टीमच्या अगेन्स्ट. आता काय घडेल बघूया, अंतिम क्षणी नक्कीच ते चित्र स्पष्ट होईल. धावसंख्या 1, पहिलं षटक, यावेळेस ऑन साईडला स्ट्रेट बॅटेड फटका, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. रमेश मांगेला चेंडूला फीड करतात, नॉन स्ट्राईक एंडला चेंडू जाईपर्यंत 2 धावा. निलेश शाणे आपण महेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 3, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला खरोखर महेंद्र पाटलांची ती बॅटिंग खूप महत्वपूर्ण ठरली होती, खूप महत्वपूर्ण ठरली होती ती बॅटिंग. नाही म्हणून ना महेंद्र ज्यावेळेला बॅटिंगला आले त्यावेळेला गेल्या वर्षीचा तो खेळ आम्हाला आठवला. याच मैदानावरती महेंद्र पाटील यांनी केलेला खेळ आपण बघितला होता अगेन्स्ट नारंगीच्या. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे की आताही तशी सिच्युएशन आहे, स्ट्रायकर यायला महेंद्र रेडी आहेत. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या थोड्याशा वलच्या बाजूला लागला, एक धावे चेंडूवरती पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट माहिती आहे. आणि तुम्ही जसं बोललात ना की गोरदेवनं बॅटिंग का घेतले, कारण गोरदेवची स्ट्रेंथ आहे बॉलिंग, गोलंदाजी स्ट्रेंथ आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे किती आपण धावा करा आपण डिफेन्स करू शकू. शेवटचा बॉल आहे, इथून धावा आहे, धावलकावरती 5. सज्जद पुन्हा एकदा गोलंदाज नाही, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र भरपूर असा लांब लचक हा वाईट पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. मात्र मागचा मॅचचा जर विचार केला ना तुकारामजी, तर ज्याप्रमाणे आपण गौतमला श्रेय देतोय, ज्याप्रमाणे आपण विलासला श्रेय देतोय, त्याप्रमाणे हरेशला देखील श्रेय द्यावं लागेल. कारण तो सिंगल खूप महत्वाचा होता, तो सिंगल खूप महत्वाचा होता. कारण जिथे सिंगल काढला त्यात नंतर मात्र त्या ठिकाणी गौतम स्ट्राईकला आला. त्याच्यामुळे मी नक्कीच ते एक श्रेय, त्या विजयाचं एक श्रेय नारंगीच्या मी हरेशला देखील देईन. योग्य पद्धतीने तुम्ही त्याचं विश्लेषण केलं, कारण स्ट्रायकर एंडला तिथे जायचं होता आणि तिथे 1 रन फार बहुमूल्य होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा आहेत धावफलकावरती 7. आणि अशा क्रुशियल मोमेंटला, आणि बघा जसा मागचा मॅच आपण जुचेंद्र आणि गोरदेवचा पाहिला होता, थोडंसं रिलॅक्सेशन आलं होतं जुचेंद्रला, थोडंसं रिलॅक्सेशन. काय सेम रिलॅक्सेशन एनएक्स बाइंदरला आलं होतं का, ज्यावेळेला प्रवीण बाद झाले, बंधू बाद झाले, रमेश बाद झाला, आणि त्याच्यानंतर कदाचित थोडंसं रिलॅक्सेशन. आणि रिलॅक्सेशन असं म्हणतात ना भारतरावजी, कुठल्याही क्षेत्रामध्ये घातक आहे. म्हणजे ज्याला म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी, फोकस जळला आणि त्याच्यानंतर मॅच संपला, असा मॅच झाला होता मागचा. नक्कीच नक्कीच खरोखर बरोबर तुम्ही म्हटलं. धावा झाल्यात त्या 7. एक गडी बाद आपण स्कोर बोर्डवर पाहू शकता. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. महेंद्र पाटील 3 चेंडू 5 या धावसंख्येवर खेळतोय. निलेश जवळपास 1 या धावसंख्येवर खेळतो. गोलंदाजी ट्रॅकवर मागच्या मॅचचा हिरो, काय तो षटकार, जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली खास करून गौतम यांची, आणि त्याच खेळाडूला यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. मात्र जुचेंद्रच्या मॅचच्या विषयी म्हणायचं गेलं तर संजय पाटीलची ती विकेट, कारण सिंगल डबलचा किंग ज्याला म्हटलं तर त्यानंतर खरोखर अचंबित करणारा तो चेंडू हाताळला गेला, आणि संजय त्या विकेट नंतर मात्र कुठेतरी दबाव मेंटेन झाला जुचेंद्र या टीमवर. स्विन गोलंदाजी आपण गोरदेव टीमची पाहिली आहे तुकारामजी. जसं तुम्ही उल्लेख केला संजयची विकेट, पण संजय किंवा इतर फलंदाजांचा बॅटिंगचा अप्रोचच बदलला होता. त्याच्या अगोदर तुम्ही अटॅकिंग खेळून विजयाच्या जवळ आले होते, आणि त्यानंतर तुम्ही डिफेन्सिव्ह खेळून मॅचच्या बाहेर गेले होतं, आणि बरोबर नारंगीनं उलटं केलं, बरोबर डिफेन्सिव्ह केलं होतं आणि त्यानंतर अटॅक केला
योग्य वेळेला, या मॅचमध्ये नाही मागच्या मॅचमध्ये पण योग्य वेळेला अटॅक केला, त्याचा फायदा त्यांना झाला होता. थोडासा उचली घेणारा चेंडू होता. जवळजवळ रायझिंग डिलिव्हरी म्हणायला काही हरकत नाही आहे. गुडलँडवरून चेंडू थोडासा बाउन्स होतोय. रिप्लाय तुम्ही नक्कीच पाहू शकाल. चांगला चेंडू थोडासा बाउन्स झाला, म्हणजेच थोडासा विचार केला आपण तर एक परफ्यूम डिलिव्हरी देखील आपण याला तुकारामजी म्हणू शकतोय. जसं तुम्ही उल्लेख केला, हा रायझिंग होता आणि बॅट्समनसाठी सरप्राइझिंग होता. बॅट्समनसाठी हा सरप्राइझिंग होता. जो बाउन्स आपण पाहिला होता, महेंद्र होते स्ट्रायकर एंडला जे आता रेडी आहेत. गौतम पाटीलला मागचं षटक सुद्धा चांगलं हाताळलं होतं मागच्या ओव्हरमध्ये. मागचा सामना पाहिला तर हवी चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक आहे, तिथून प्रवीण गावड आणि दुसऱ्या बाजूला पाहिजे नरेंद्र पोस्टील, तोपर्यंत 2 धावा. चांगली रन इन बिटवीन विकेट. ही ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे गोरदेव टीमची स्ट्रेंथ आहेत. ज्यावेळेला मोठ्या फटका येत नाहीत त्यावेळेला सिंगल डबलनं स्कोर बोर्डला चालवलं जात आहे. आणि गोरदेव टीमला देखील पूर्णतः कल्पना आहे की आपल्याला कुठल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे. हे प्लॅनिंग केले असेल, दोन्ही संघाचे प्लॅनिंग नक्कीच झाले असेल. किती धावसंख्येपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे या स्ट्रॅटेजीनं गोरदेवच्या संघाला देखील आपण खेळताना नक्कीच पाहू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. मगाशी देखील अशाच प्रकारचा चेंडू हाताळला होता, त्यावर बीट झाला होता आणि यावेळेस देखील त्याच प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो गौतम कडून. सुरेख गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आणि एक एक्सपिरियन्स आहे. या अशा सिच्युएशनला काय गोलंदाजी करायची याचा अनुभव गौतमकडे आहे आणि तोच गौतम दाखवत असताना मैदानावरती आपण बघतोय. 1.3 षटकांचा खेळ, धावा आहेत धावफलकावरती 9, म्हणजे 9 चेंडूचा खेळ झालाय आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. आता स्ट्रायकरला फलंदाज महेंद्र, गोलंदाज रेडी तो येईल गौतम. ऑफस्टम्पच्या बाहेर बराच बाहेर पंच वळतात. पंचाकडे इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव धावफलकावरती ऍड होईल. धावफलकावरती धावा झाल्या ते 10. 10 धावा फलकावर आहेत. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय आणि हा अंतिम सामना देखील 5 षटकांचा आहे, लक्षात ठेवा. आणि खरोखर ज्या प्रकाश झोतामध्ये पुरेपूर आज सामने पाहिला मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत आणि यावेळेस नक्कीच फलंदाज बाद होतोय. मिस्टर महेंद्र पाटील या ठिकाणी बाद होते. कदाचित ग्लोव्हजवर तो चेंडू हाताळला गेला आणि या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी तो फटका एक्झिक्यूट करायचा होता. तो फटका मात्र महेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीये. फलंदाज बाद महेंद्र पाटील या ठिकाणी परतीच्या मार्गी. थोडस अक्रॉस गेले होते यावेळेला खेळण्यासाठी. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न महेंद्र पाटील यांनी केला होता आणि त्यांना मात्र परतावं लागलंय ते तमूच्या दिशेनं. रिप्ले आपण बघतोय. गौतम पाटीलचा चेंडू होता, थोडासा फिंगर रोल केले होते, वेगाने चेंडू केला होता. खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला पण वरच्या बाजूला चेंडू लागला आणि तिथून मात्र परतावं लागले ते फलंदाज महेंद्र यांना. तुमच्या दिशेने जाताना चर्चा मी एक दुसऱ्या दिशेने पुन्हा एकदा नेईल, कारण मागे 3-4 वर्षाचा खेळ पाहिला या मैदानावरती. तुम्ही गोरदेव संघाचा उल्लेख केला, गेल्या वर्षी चॅम्पियन होता, त्याच्या अगोदर 3 नंबर. आता नारंगी संघ मागच्या 3-4 वर्षामध्ये घरच्या मैदानावरती परफॉर्मन्स, त्यावरती चर्चा होईल. नक्कीच तुकारामजी, म्हणजे घरच्या मैदानावर चॅम्पियन होणारा नारंगी संघ देखील आहे. ज्याप्रमाणे आपण मालवणी संघाला देखील घरच्या मैदानावर चॅम्पियन होताना पाहिलं होतं. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास घोडबंदर संघ देखील घरच्या मैदानावर बऱ्याचदा चॅम्पियन झालाय. असे मोजके संघ आहे, मोजके संघ असे आहेत ज्यांनी स्वतःच्या होम ग्राउंडवर चॅम्पियन ठरलेले असे मोजके संघ आहेत. यावेळेस थोडासा उचली घेणारा चेंडू आहे, अप्परच्या माध्यमातून हा चेंडूला खेळला गेला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. काय फड आहे, यष्टीरक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी आणि चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केला गेला. सध्याच्या घडीला हा भरपूर फ्रेम मध्ये आहे. धावा झालेल्या आहेत ते 11 धावा धावफलकावरती. 1.5 षटकांचा खेळ. शेवटचा बॉल या षटकातील गौतम पाटील यांच्या स्ट्रायकर एंडला आहेत निलेश पाटील, जे स्ट्रायकर एंडला. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. कट करायचा होता, तितकी जागा नव्हती, तितकी रूम नव्हती. 2. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की घरच्या मैदानावरती चॅम्पियन झालेत, लेकिन उसको भी बहुत दिन हुए, बरेच वर्ष झाले, त्याच्यामुळे आता चॅम्पियन व्हायचं आहे, या मैदानावरती चॅम्पियन व्हायचं आहे. जसं तुम्ही आपण गोरदेव टीमचा उल्लेख करतो ना, त्यांना तर गेल्या वर्षीचं विजेतेपद परत एकदा पटकावायचं आहे याच मैदानावरचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 11. आणि आता IPL पण चालले ना, IPLच्या पहिल्या मॅचेस बघितल्या ना, 8-10 मॅचेस, तर प्रत्येक टीम घरच्या मैदानावरती जिंकले, प्रत्येक टीम. त्याच्यामुळे बघूया
ही IPL आणि आता आगरी कोळी हा मास्टर चषक आहे. 2 ओव्हर 11 रन. आणि घरच्या मैदानावर जिंकण्याचा आनंद एक वेगळा असतो, कारण आपण इतर ठिकाणी खेळण्यासाठी जातो इतर स्पर्धांमध्ये, त्यावेळेस आपल्या गावातील लोक आपल्याला नक्कीच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहत असतात. मात्र या ठिकाणी समक्ष ते लोक येतात, तर थोडाफार काही होईना दबाव तर असतोच घरच्या मैदानावर खेळण्याचा. मात्र या दबावातून ज्यावेळेस आपण चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी करतोय ना तुकारामजी, त्यावेळेस खरोखरच तो एक आनंद वेगळा असतो. चांगला फटका आहे, फाईनच्या दिशेने डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, सुखरूप पोहोचतोय जय. 2 धावा मिळतील या फटक्यावर. धावसंख्या झालेला आहे ती म्हणजेच 13. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. इथून 2 धावा जलद गतीने पूर्ण केल्या त्या फलंदाज जयनं. 2 धावा आहे. आणि IPL मध्ये घरच्या मैदानावरती पहिला आता मुंबई सरली. मुंबई आपण पहिलं तरली होती, पण मुंबईची टीम अशी आहे त्या जुन्या चित्रपटल्या हिरो मधल्या हिरो सारखे, जोपर्यंत ओठाजवळचं रक्त निघत नाही तिथपर्यंत मुंबई काय येत नाही. जेव्हा ते 3-4 मॅच गमावतात ना, मग मुंबई येते. इथून अपील धरू झालं होतं. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 22चा इशारा होतोय. 1 रन ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14. मुंबईच्या विजयाची प्रतीक्षा अनेक जण करतायत. त्याच्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की जब तक खून नहीं आता तब तक मुंबई नहीं जीत सकती. फुलटॉस आहे यावेळेस, सुरेख फटका, लेंथ पाहिली आणि मात्र या चेंडूला सरळ फेकून दिलं. 6 धावांसाठी षटकार. काय फटका, आवश्यकता होती. आणि जसा आपण उल्लेख करतोय ना, म्हणजे महेंद्रचा उल्लेख आहे, पण निलेश पटेलने सुद्धा गेल्या वर्षी आपला खेळ दाखवला होता. फुलटॉस बॉल अक्षरशः तुटून पडले ते चेंडूवरती. आणि या स्पर्धेमधला 27वा हा सिक्सर षटकार आहे. कारण एक तर मागासपासून आपण तुकारामजी पाहतोय की ड्यू फॅक्टर आहे. बॉलचा चेंडू जो आहे तो ओळा होतोय आणि इथून कदाचित ग्रीप मिळाली नाहीये किंवा स्विंग करण्याचा प्रयत्न होता का प्रवीण गावडे यांचा, असं देखील मी म्हणू शकतो की स्विंग करण्याचा प्रयत्न होता प्रवीण गावडे यांचा. मात्र तो चेंडू स्विंग न होता तिथे फ्लाईट मिळते आणि त्या फ्लाईटवर अक्षरशः ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की अक्षरशः तुडून पडला पूर्णपणे. आणि त्या बॉलची वाटच बघत होते. पहिला तर त्याची वाट बघितली आणि नंतर त्याची वाट लावली त्या चेंडूची. असा फटका खेळला होता निलेश पाटील यांनी. गरज होती बघा, तुम्ही चांगल्या चेंडूला चांगल्या खेळात आणि अशा बॉलवरती तुम्ही धावा करणं आवश्यक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल प्रवीण गावड. चांगला चेंडू आहे. मी म्हटलं की कदाचित जी फ्लाईट दिली गेली होती त्या वेळेस कदाचित चेंडू स्विंग करायचा होता का प्रवीण गावडे यांना, असं मी म्हटलं देखील होतं. आणि यावेळेस तर खरोखर चांगला चेंडू, वेगवान चेंडू. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका आहे. डीपला प्रोडक्शनला फिल्डर, चांगलं शतरक्षण गौतम कडून त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये क्विकली पूर्ण केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा झालेल्या आहेत त्या 22. कारण एखादी चुकी तुकारामजी, एखादी चुकी तुम्हाला नक्कीच अडचणीमध्ये देखील टाकू शकते. अडचणीने या स्पर्धेच्या बाहेर नेऊ शकते, फक्त अडचणीत नाही. 22 2 गडी बाद 22 धावा. स्विंग अँड मिस. क्या असं मला वाटलं की खरोखर एसटीच्या मागे रिझवन आहे काय, अशा प्रकारचा तो अपील केला होता. मात्र खरोखर आता मागची चुकी जर आपण पाहिलं तर तुकारामजी की जवळपास तो सामना नारंगी संघानं कसा जिंकला. मात्र नारंगी संघाच्या ते एक्स्ट्रा धावा, ज्या 8 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात नारंगी टीमनं खर्च केल्या होत्या, त्या 8 धावा नारंगी संघाला शेवटच्या क्षणी किती महाग पडल्या होत्या. नाही बघा, प्रत्येक धावेचा मोल आहे. 22 धावा धावफलकावर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रोजेक्टेड स्कोर इथून दिसतो 37. पण मी म्हटलं होतं ना ते 42. एक अशी ती टोटल आहे ना, एक ड्रीम टोटल असणार आहे 42. कदाचित इथून प्रयत्न तोच असणार आहे टीमचा, खास करून घोडदेव टीमचा. या 22 झाल्यात, अजून 22 आणि नारंगी संघ प्रयत्न करणार. 22 झाल्यात, पण पुढच्या 12 मध्ये आम्ही 10 देणार, 12 देणार. तिथे थांबवण्याचा प्रयत्न करणार नरेंद्र पाटील.
त्यावेळेस शॉर्ट पूल खेळायचं होतं. नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळायचा होता. चांगला 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 चेंडू हाताळला गेला. नरेंद्र आहे रिप्लाय पण पाहू शकता. यावेळेस उचले घेणारा चेंडू म्हणजे अक्षरशः नाकाच्या जवळून तो चेंडू निघून जातोय. मातीचा सुगंध देऊन हा चेंडू मात्र निघून गेला. यावेळेस खूपचा फटका चेंडू मात्र जातोय फाईनच्या दिशेनं. डीपला प्रोडक्शनला फील्ड त्या ठिकाणी आहे. थ्रो येईपर्यंत फक्त सिंगल. धावा संख्या झाली आहे ती 23 धावा धावलकावरती आहेत. विलास होते, विलास वेगाने आले होते चेंडूवरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. नरेंद्र पाटीलनं पहिल्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती. फक्त 2 रन खर्च केल्या होत्या. स्ट्राईकला निलेश ज्याने षटकार टोकलाय त्याने अलॉंग द ग्राउंड. चेंडू जातो मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मनोहर पाटील तिथून येतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावलक जाऊन पोहोचलाय तो 25. 9 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. आता प्रोजेक्टेड स्कोर 36 आहे. 25 धावा धावलकावरती आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. आणि इथून जर आपण तुकारामचे पाहिलं तर इथे गोडदेव टीमनं आपला गेअर देखील चेंज केलाय. पवित्रा बदललाय खेळण्याचा. सुरुवातीच्या आपण 2 षटका पाहिले ते नक्कीच तो वेगळा पवित्र होता. इथे चांगला फटका आपण पाहतोय ऑफ साईडला. पुन्हा एकदा या फटक्यावर 2 धावा मिळतील. सुरुवातीला नक्कीच सेन्सिबल क्रिकेट आपण गोडदेव टीमचं पाहिलं होतं. सिंगल डबल त्यानंतर मात्र 3 षटक संपल्यानंतर मात्र कुठेतरी तो पवित्र चेंज केला, गेअर चेंज केला. तुम्ही चांगला उल्लेख केला. निलेश पाटील यांचा तो सिक्सर, तो षटकार आणि तिथून बदललेला पवित्रा, तिथून बदललेला खेळ. तुम्ही जसा उल्लेख केला गेअर चेंजचा, वेग पकडलाय, वेग जरूर पकडलाय. 27 धावा धावलकावरती आहे. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावलकावरती धावा आहे त्या 27. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल. नरेंद्र स्ट्रायकर यांना निलेश पाटील. मिस टाइम झालंय. ओ झेल सुटलाय. 1 2 3. याचे कॅचर नहीं बन सकते, अच्छे जगलर बन सकते. ये जगलिंग वाला खेळ होता. जगल त्याच्यामध्ये झालाय थोडासा ट्रबल झालाय. झेल सुटलाय. नक्कीच रिप्लाय आपण पाहू शकता कशा प्रकारे हा कॅच ड्रॉप झाला. बॅटचा टो लागला होता आणि बरोबर त्या ठिकाणी झेलच्या खाली देखील आला होता. आणि जगलिंग झाली आणि शेवटच्या क्षणी तो कॅच ड्रॉप झाला. पुन्हा एकदा मिस्टर स्टोक आहे. हवेत खेळला जातोय चेंडू. डीप लॉंग लेग रिझर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे प्रोडक्शनला. 2 धावा येतील यावेळेस देखील. धावा संख्या झालेली आहे ती 30. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 30 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाणी आहे की संदेश आहे हे नंतर आपण बघूया. मात्र सध्याच्या घडीला आपण धावसंख्या 30 पाहतोय. बिलकुल मैदानावरती पाणी गेलाय. थोडासा मेसेज जसा तुम्ही उल्लेख केला डेन टॉनिक आहे, पाणी नाही डेन टॉनिक आहे. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. किशोर पाटील ज्यानं 7 धावांचा षटक हाताला. गौतम पाटीलचा 4 धावांचा. प्रवीण पाटीलचा प्रवीण गावडचा 10 धावांचा. मागचं षटक आलं नरेंद्रचं 8 धावांचं षटक आहे. धावा दाफलकावरती 30 आहे. आता चर्चा चालली की बॉलिंगला कोण येणार, शेवटची ओव्हर शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येणार त्याच्यावरती चर्चा चालली आहे. सहा बॉलचा खेळ आहे. मी तुमच्या दिशेने येतोय कारण जसा आपण प्रोजेक्टेड स्कोर इथून बघितला तर 38 दिसतोय, म्हणजे 38 दिसतोय. त्याच्या पार जायचं आहे बघा. प्रोजेक्टेड स्कोर दाखवला लगेच. प्रोजेक्टेड 38 आहे, पण त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न गोरदेव करणार आणि 38च्या खाली 36च्या खाली रोखण्यासाठी नारंगी रेडी आहे. दोन्ही संघानं काही सेकंदांची कॉन्फरन्स घेतली मैदानाच्या आतमध्ये, इथेच म्हणेन असंच म्हणू शकतो मी. त्यासाठी भावेच्या वेळेस पाणी घेऊन आतमध्ये गेला त्यावेळेस मी म्हटलं की तो पाणी गेला होता की नक्कीच संदेश गेला होता. म्हणजे किती धावा व्हायला हव्यात या शेवटच्या चेंडूमध्ये हा संदेश नक्कीच गेला असेल. मात्र त्या ठिकाणी देखील या नारंगी संघाने देखील थोडीशी कॉन्फरन्स घेतली. तिथे नारंगी ज्याप्रमाणे भावेशनं चर्चा केली आपल्या बॅटर्स सोबत, त्याचप्रमाणे नारंगीच्या देखील टीम सोबत चर्चा झाली. अंतिम षटक आहे रमेश मांगेला. पहिला चेंडू आपण पाहिलं तर आउटसाइड लेग स्टंप. पहिला चेंडू नक्कीच अवंताच्या स्वरूपात हाताळतोय रमेश. आता तुम्ही कॉन्फरन्सचा उल्लेख केला, कॉन्फरन्स घेतले, पण आता कॉन्फिडन्स मध्ये कोण खेळणार आहेत, कॉन्फिडंटली कोण खेळणार आहेत, आत्मविश्वासाने कोण खेळणार आहेत तेही पाहणं गरजेचं आहे ना. कारण हा मॅच असा आहे
तुम्ही इथून फायनल मध्ये जाणार आहेत. फायनलचं तिकीट इथून मिळण्यासाठी जाणार आहेत. आता रेल्वेचं तिकीट पण आज काढलं तर 2 दिवस चालते रिटर्नला. आता फायनलचं तिकीट चालणार आहे. आज काढलेलं तिकीट उद्या चालणार आहे. टॉप एज लागलाय. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. फील्ड केला जाईल. तिथून लगेच आले होते गंभीर होते. गौतमने गंभीर होते. चांगले फिल्डिंग केले. 1 रन ऍड होईल. धाफलकावरती धावा 32-32. 7 पॉइंट आपण 68चा हा करंट रन रेट पाहतोय. 32 धावा या फलकावर आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 40च्या पलीकडे की 40च्या आत कशा प्रकारचा मॅच होईल. जवळपास घड्याळाकडे लक्ष दिलं तर 12 वाजून अधिक झालेले आहेत. 12 वाजून जवळजवळ 18 मिनिटं हे झालेले आहेत. मध्यरात्र सुरू झाले. सुरेख फटका. या मध्यरात्रीमध्ये मी तर म्हणेल हा दमदार आणि सर्वात लांब लचक फटका. सुंदर सुंदर फटका. जय हो. जसं मी पहिल्या मॅच मध्ये म्हटलं होतं ना जयला, तसा जय हो वाला फटका खेळला गेला होता. आणि काय सुंदर फटका बघा. या फटक्यासाठी टाळ्या प्रत्येकानं वाजवल्या. इतका वेळ दिला तुम्ही. शॉर्ट पिच डिलिव्हरी, पायावरती खेळवला, कमरेवरती खेळवला आणि ती संधी साधली जयनं. आता इथून धावफलक क्लाइम झालाय. क्लाइम झालाय. उडी मारले. मोठी उडी घेतलाय. जयचा फटका होता. षटकार ठोकलाय जयनं आणि तिथून धावफलक थोडासा क्लाइम होतोय. पुढे जातोय 38-38 वरती. क्लास क्लास. खरोखरच ही ऊर्जा आहे, ही संजीवनी आहे गोडदेव टीमसाठी. लक्षात ठेवा महत्वपूर्ण फटका. कारण धावसंख्येला आकार देणे या शेवटच्या मॅच मध्ये ज्याप्रमाणे म्हणजे तुकाराम सरांनी म्हटलं की हे तुमचं फायनलचं तिकीट नक्कीच. यावेळेस हा फटका आपण पाहतोय ऑन साइडला. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा. 40 धावा फलकावर लागतायत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता ती 42 धावा. मी म्हटलं ना तिथपर्यंत पोहोचण्याचा. पहिला वाटलं नव्हतं की तिथपर्यंत पोहोचतील, पण ती एक टोटल आहे. एक अशी टोटल ड्रीम टोटल होऊ शकते. आता गोरदेव मास्टर काय करतोय. पहिला 30 धावा होत्या. एक सिक्सर लावला जयने. आता हे पेप्सीच्या ऍड प्रमाणे चाललंय. ये दिल मांगे मोर, मोर अँड अगेन मोर. आता विकेट पाहिजे तिथून जयचा. नारंगी मास्टरच्या टीमला विकेट पाहिजे. अजून एक मोर अँड मोर. अगेन मोर 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 मोर. चेंडू गेला सर मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. 6. दिल मांगे मोर, रन मांगे मोर, मोर अँड अगेन मोर. मात्र गोडदेव संघ ज्यावेळेस परफॉर्मन्स आपला देत असतो ना त्यावेळेस त्यांची चाहते त्यांचा आवाज पहा. असं वाटतं किती क्राऊड आहे आणि किती नाहीये. म्हणजे भरपूर चाहते आज गोडदेव टीमच्या सपोर्टसाठी आलेले आहेत. क्लास. हा देखील फटका आपण पाहू शकता रिप्लाय मध्ये. जबरदस्त. मिस्टर स्टोक आहे. मिस्टर स्टोक आहे. जयचा कॅच. थोडीशी जगलिंग झाली होती पुन्हा एकदा. मात्र अंतिम क्षणी तो कॅच पकडला जातोय. थोडासा बॅटर पासून लांब ठेवला होता आणि बाउन्स देखील यावेळेस रमेशने एक चांगली स्ट्रॅटेजी यूज केली. बॅटर पासून थोडासा लांब राहिला तुकाराम आणि थोडासा बाउन्स देखील या चेंडूमध्ये प्राप्त केला. फलंदाज बाद मिस्टर जय. जय बाद झाल्यात. पण जय जाताना एक काम करून गेल्यात. 10 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी. सुंदर सुंदर खेळी. जय हो जसं म्हटलंय ना तसं जयनं एक सुंदर इनिंग खेळल्यात. आणि जय बाद होताना टीमच्या स्कोरबोर्ड वरती इतक्या धावा जरूर लावल्यात. ते बाद झाले. कुठे चेंडूवरती ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. ड्रॅग करून ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला. पण जय 10 चेंडू 20 धावांची सुंदर आक्रमक खेळी करून तंबूच्या दिशेने परतल्यात. न्यू बॅटर या ठिकाणी तो मिस्टर पंकज. 46 धावा या फलकावर आहेत आणि हा अंतिम चेंडू असेल. 10 चेंडू आणि 20 धावा. म्हणजे तुकाराम सरांनी बरोबर म्हटलं की महत्वपूर्ण इनिंग. भले तो बाद झाला मात्र त्यांनी त्याचं काम जे होतं ते पूर्ण करून तो मैदानातून बाहेर आलाय. जय पाटील. शेवटचा चेंडू असेल. तुकाराम मांगेला आमच्या संमित आहेत. पंकज स्ट्राईक एंडवर. यावेळेस वाईटचा इशारा पंचांचा.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न केला होता, बीट करायचा होता बॅटरला, मात्र हा चेंडू जर आपण पाहिला तर नाहीये. भरपूर भरपूर बस भरपूर उचली घेतोय आणि पंच मात्र हा चेंडू वाईट करायला देत आहेत. शेवटचा चेंडू असते यावेळेस ऑन साईडला चांगला फटका गॅप मध्ये आहे चेंडू, स्ट्रगल करतो मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने 2 धावा, तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, 3-3 नाहीयेत, 2 धावा तर या ठिकाणी होत आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न केला होता, तिसऱ्याचा प्रयत्न करताना फलंदाज बाद झाला. 2 धावा झालेल्या आहेत, धाव संख्या झाली ती 49, टार्गेट आहे ते 50. मगाशी जो सामना आपण पाहिला होता ज्यावेळेस NS भाईंदर वर्सेस नारंगी संघ समोर असताना तब्बल 52 धावेचं टार्गेट हे नारंगी संघासमोर दिलं होतं आणि त्या 52 धावा नारंगी संघानं चेस केल्या होत्या. मात्र त्यावेळेस संघ वेगळा होता, NSचा संघ होता. यावेळेस गोडदोस संघ समोर आहे, टार्गेट आहे ते 50 धावेचं. मात्र यावेळेस नारंगी टीमला स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला की त्यावेळेला संघ वेगळा तर आता संघ वेगळा आहे. म्हणजे अल्ताफ राजाचं ते गाणं, वो साल दुसरा था ये साल दुसरा था, वो टीम अलग था ये टीम अलग आहे. पण नारंगी तीच आहे ना, नारंगी तीच आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कसं खेळायचं आहे. पण सुंदर फलंदाजी, निलेशची 15 धावांची खेळी, 20 धावांची जयची खेळी. आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणी आलेला रोमांच आपण पाहणार आहोत. आता हे कसं झालं माहिती आहे का, 50 नाही झाल्या, 50 धावा नाही झाल्या, पण 49, तिथे पण 50च येतात ना, 49. म्हणजे कोणी सांगितलं बाबा धावा किती झाल्यात, आता 49 झाल्यात आणि 49 करायचे आहेत. वॅगन व्हील जरी बघितलं आपण स्क्रीनवरती, घोडदे मास्टरच्या 51 धावा कशा केल्या, ते 3 मोठे फटके बघा, ते 3 मोठे फटके खेळले ज्याच्यावर षटकार आल्यात, जयचे फटके, त्याच्यानंतर एक निलेश यांचा षटकार आपण पाहिलाय आणि त्यानंतर जो वॅगन व्हील बघितला, याचा अर्थ ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट एकदा पण नाही केलेत, ते ऑफ साईडला स्कोर नाही आहेत, सर्व काही ऑन साईडला हा स्कोर आहे. ही कमाल आहे डीबीएनची, जे आपण आता खऱ्या अर्थानं धावा कुठल्या दिशेला केल्यात ते दाखवलं जातं. आता हे समोरचे कक्ष आहेत आमचं कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हलियनच्या दिशेने असलेल्या समोरचे कक्ष आमच्या जोडीनं भारत राऊत आहेत. जोडीनं थोडंसं एक ब्रेक असं नाही, पण आता जसा मराठी चित्रपट एक आला होता भारत, क्षणभर विश्रांती, थोडीशी विश्रांती घेऊया आणि येऊया 30-50 च्या खेळामध्ये. 30 चेंडू आणि 50चा खेळ ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया. रुचिक मात्र जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे साहिलचं देखील. साहिल मंगेला आज खास करून डीबीएनच्या त्या स्क्रीनवर दिसत आहेत, मात्र बिझी आहेत, ते बिझी आहेत, आपल्या मोबाईलमध्ये बिझी आहेत, रील्स बघण्यामध्ये खास करून साहिल बिझी आहे. ही खासियत आहे डीबीएनची पहा. आणि डीबीएन जी टीम तयार केली आहे ती देखील अप्रतिम आहे. प्रत्येक मुलगा जो आहे डीबीएनच्या ज्या टीम मध्ये सगळं काही ऑपरेट करू शकतो, सगळं काही ऑपरेट करू शकतो. नाही आता ते चिपळूणचा दौरा करून आल्यात, चिपळूणवरनं आल्यात, म्हणजे प्रशांत आदवडे यांच्या गावी एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम कव्हर करून ते आता नुकतंच एक टीम, ती प्रवीण पाटील आणि त्याच्या जोडीला 2 जयेश होते, 2 जयेश रोहित, ही टीम गेली होती आणि प्रशांत आदवडे यांच्या त्या गावाला असलेला कार्यक्रम. प्रशांत आदवडे सरांच्या गावी एक स्पर्धा नक्कीच त्यांचा कार्यक्रम होता गावाचा. काय बात आहे, डीबीएनला आता कुठे कुठे पोहोचतोय डीबीएन आता. म्हणजे जसं आमच्या युसुफ सय्यदने बोललं होतं ना, दमदार भरोसेमंद नेटवर्क, तसं डीबीएन आता पाहिजे त्या इव्हेंटला तुम्ही बोलवा, म्हणजे प्रत्येक इव्हेंट कव्हर करते. लग्नाचे इव्हेंट तर ते कव्हर करतातच नेहमीच,
बर्थडेचा इव्हेंटही कव्हर करतात, एखाद्याच्या ओपनिंगचा इव्हेंट असेल, शॉप ओपनिंग असेल, एखादा सेरेमनी असेल, तोही कव्हर करतात. म्हणजे क्रिकेटच्या खेळाव्यतिरिक्तही इव्हेंट ते कव्हर करतात. प्रत्येकासाठी वेगळं कौशल्य असावं लागतं आणि नवीन शिकायलाच लावं. नवीन नाही शिकलं तर आपण आउटडेटेड होणार. त्याकरता आउटडेटेड होऊ नये किंवा आउट ऑफ मार्केट होऊ नये. उलट आपण आउट ऑफ ऑर्डर व्हायचं आहे. म्हणजे आता ऑर्डर भरपूर आहेत, ते राहायचं आहे आणि तेच डिव्हिएन करते. आता या ट्रॉफीज आहेत, या ट्रॉफीजवरती आपण आता स्क्रीनवरती या ट्रॉफीज बघतोय. आता त्याच्यावरती 1 नंबर कोण आहे, 2 नंबर कोण आहे, 3 नंबर कोण आहे, काय लिहिले भविष्याच्या त्या पानावरती काय लिहिले ते बघणार आहोत. खूप 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 सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय. यस, महेशजी मात्रे मला वाटते त्या ठिकाणी आलेले आहेत. अध्यक्ष उमरमध्ये गोडदेव मास्टर्स. महेश सर, आपलं हार्दिक स्वागत. मगाशी मी तुम्हाला पाहिलं नव्हतं. खूप मोठं योगदान या व्यक्तीचं देखील आहे. या ट्रॉफीज आपण पाहू शकतायत नारंगी मास्टर्सच्या स्पर्धेच्या. आणि कोण आज जाणार ग्रँड फिनालेमध्ये आणि कोण पटकावणार नंबर 3चं हे प्राइज. खूप सुंदर किंग ट्रॉफी आणि क्लास, अतिशय देखणे अशा या ट्रॉफ्या आपल्या या ठिकाणी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. म्हणजे ज्या ट्रॉफींवरती थोडासा ताज, आता जिंकणार कोण आज? ताज आहे वरती ना, कारण किंगचा तुम्ही उल्लेख केला, तो ताज आहे, क्राऊन आहे. तो क्राऊनचा उल्लेख तुम्ही केला होता, किंग ट्रॉफीचा उल्लेख केला आहे. आता सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत प्रवीण गावड आणि दुसऱ्या बाजूला मनोहर पाटील. पहिले षटकार करण्यासाठी गेल्या वर्षीचा बेस्ट प्लेअर बालकृष्ण सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी. 30 चेंडू 50 धावा. गेल्या वर्षीचा बेस्ट प्लेअर मालिकावीर हा पुरस्कार घेतला होता याच गोलंदाजांना. पहिला चेंडू भरपूर टर्न झाला. यावेळेस पिचिंग जर आपण पाहिली आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा चेंडू बाहेर हा पिच केला होता. म्हणजे जवळजवळ व्हाईट लाईन वरती आपण पिचिंग पाहिली या चेंडूच्या. त्यानंतर चेंडू मात्र बराचसा टर्न झाला. शपलून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. गुड रनिंग. एक चिकी सिंगल या ठिकाणी पूर्ण केला गेला. सिंगलला मात्र अकाउंट ओपन झालं बॅटनं प्रवीणचं. चला, नारंगी टीम अपेक्षा करतोय की बाबा प्रवीणची बॅट पहिल्या 2 मॅच मध्ये नाही चालली, या मॅच मध्ये ती चालावी ती अपेक्षा करतोय. तर दुसऱ्या बाजूला बालकृष्ण कडनं सुद्धा तीच अपेक्षा आहे. टीम खास करून गोडदेव मास्टरची. मनोहर पाटील स्ट्रायकर एरियाला सज्ज आहेत, त्यांनाही त्यांचा रोल निभावायचा आहे. रोल निभावायचा आहे, रोल दिलाय तुम्हाला मनोहर पाटील, तो रोल तुम्हालाही निभावायचा. फुलटॉस बॉल सेफ केलाय, चेंडू गेला सरस सीमारेषे पार, चौकार. अशा प्रकारचा चेंडू प्रवीण गावडकडून हाताळला गेला होता आणि त्या चेंडूवर षटकार आला होता. यावेळेस देखील तेच चित्र आपण पाहिलं की यावेळेस तशाच प्रकारचा चेंडू म्हणजे लेग ब्रेक पुन्हा एकदा करायचा होता, मात्र चेंडू फ्लाईट मिळाली गेली आणि त्या चेंडूला सरळ पाठवून दिलं 4 धावांसाठी. प्रत्येक चेंडूवर चर्चा होईल. मोठी मॅच आहे, अंतिम मॅच आहे, त्यामुळे नक्कीच दोन्ही साईडून चर्चा होईल. धावसंख्या 6. यावेळेस एनफिल्डच्या वरून ऑफ साइडला स्ट्रगल करतो भावेश, मात्र चेंडू थांबत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुंदर फटका. म्हणून मी म्हटलं ना, मनोहर पाटील छोटा पॅक बराबर धमाका. रोल त्यालाही दिलाय, रोल त्याचा दिला आणि रोल बखूबी निभावतोय. यावेळेला फुलरलँड डिलिव्हरी जास्त काय केलं नाही बघा. मिड ऑफला बीट केला गेला. चेंडू गेला सरला. पहिला एक स्वीपचा फटका आणि हा लॉफ्टेड ड्राईव्ह फटका पाहिलाय मनोहर पाटील यांचा. या 2 चौकाराने 2 गोष्टी केल्यात. एक तर आस्किंग रन तो 10च्या जवळ आहे ना, त्याचा पोचलाय बरोबर तो नारंगी संघ पहिल्या 3 चेंडूवरती. आणि दुसऱ्या बाजूला आता या 2 चौकारानं प्रेशर थोडासा कमी झाला असणार प्रवीण गावडवरचा कदाचित. मात्र तुकारामजी जर एक म्हणायचं गेलं तर ज्याप्रमाणे आपण मगासपासून आपण दोघेही उल्लेख करतोय की कुठेतरी असं सुरेख वापसी करतोय. 2 चेंडू 2 चौकार आणि त्यानंतर मात्र यावेळेस सरळ मात्र डगआउटचा रस्ता. क्लिंग बोल्ट, दांडी गुल. बालकृष्ण याच गोष्टीसाठी ओळखले जातात ना, ज्यावेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला विकेट देणार. आणि तोच विकेट आता सध्याच्या घडीला मनोहर पाटीलने मॅचला स्टार्ट केला होता. 2 चौकार ठोकले होते. हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्रॅग करून खेळण्याचा प्रयत्न आणि जे एक्सप्रेशन आपण बघतोय बहुधा जर रिप्ले जर पाहिला तर लक्षात येईल. थोडीशी रिप्ले बघा. हा फुलरलँड डिलिव्हरी होत्या
बॅटला लागला, थोडासा बॅटला प्लेड ऑन झाल्यात, बॅटची थोडीशी थिक एज लागली होती आणि हाही फटका कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला लागलाय आणि तो आवाजही तिथून आला होता. हा नारंगी वर्सेस गोडदेव मॅच, गेल्या वर्षीची आठवण येते पुन्हा एकदा. गेल्या वर्षीच्या आठवणी, सगळ्या काही आठवणी डोळ्यासमोर आहेत. 10 धावा आणि त्या विषयाकडे वळतोय तुकारामजी. मगासपासून आपण दोघेही म्हणतो की ड्यू फॅक्टर आहे, ड्यू फॅक्टर जाणवत आहे. बॅक टू द बॉलर, चांगला फटका या ठिकाणी होता, मात्र डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे, डीप लॉंग ऑफ रेझर मध्ये सिंगल मिळेल. तर कदाचित त्या ड्यू फॅक्टरमुळे चेंडू ओळा होतोय का, ती स्पिनरला ग्रिप मिळत नाही का? थोडासा स्किड होतोय, म्हणजे ग्रिप मिळणं थोडंसं कठीण आहे. म्हणजे आज IPL जरी बघितली ना, ज्यावेळेला ड्यू येतो तेव्हा लेग स्पिनरला फार प्रॉब्लेम येतो. हा प्रॉब्लेम येतोय. तिथून चेंडू गेला सरला. मी म्हटलं होतं प्रवीण गावड पहिल्या 2 मॅचची बॅट शांत होती. हे बडे मंच का बडा सरपंच आहे, हा बडा पंच आहे आणि बडा पंच वेळेवरती लावला आहे. चेंडूला पाठवला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार, 17 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. आता 24 चेंडू आणि 33 धावा. टुर्नामेंट मधला 30वा षटकार होता. बडे मंच का बडा सरपंच, बडी मॅच का बडा खिलाडी प्रवीण गावड. उगाच या खेळाडूच्या नावावर अनेक धावांचा विक्रम नाहीये. या खेळाडूच्या नावावर सर्वाधिक धावा नाहीयेत, लक्षात ठेवा. ही मेहनत आहे. अनेक वर्षापासून जो फॉर्म आहे तो फॉर्म मेंटेन ठेवलाय या खेळाडूने, इतकंच मी म्हणू शकतोय. नाही, फक्त फॉर्म मेंटेन नाही ठेवलाय, त्यांचा फिटनेस पण मेंटेन ठेवलाय. फिटनेस, कारण इतका फिटनेस नाही ठेवला तर तुम्ही नाही खेळू शकत. इतकं कंटिन्युअसली तुम्हाला खेळणं तितकं शक्य नाहीये. कंपॅरिझन बघा, 7 वरती होता गोडदेव मास्टर आणि नारंगी आहे 17 वरती. 24 चेंडू 33. तुकारामजी, म्हणजे ज्या वेळेपासून नारंगी संघ इन झाला होता 40+ क्रिकेटमध्ये, त्या वेळेपासून प्रवीण गावडची विकेट प्रत्येक जण शोधतात. ते आतापर्यंत 2024 पर्यंत देखील अजूनही बेस्ट आहे तो प्रवीण. बॅकफुटला मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपील तर केली होती मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा फळकावर. पहिलेच चेंडू निर्धावाला आहे. क्रॉस बॅट फटका खेळायचा होता, चेंडू जातोय जवळ मिडविकेटवर क्षेत्ररक्षक वेग आणण्याला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय. 19 50 टार्गेट आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला भारत टार्गेट 50 आहे ना, तर कोणाला तरी टार्गेट करायचं होतं. त्यामुळे पहिल्या षटकाला त्याने टार्गेट केले, पहिल्या षटकामध्ये त्यांना टार्गेट केलेलं होतं. आता 19 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकरला फलंदाज रेडी. 50 धावेचं एक लक्ष मोठं आहे. बरोबर तुम्ही म्हटलं की एखाद्या गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करणं गरजेचं आहे, तुम्हाला जिंकायचं आहे. तुम्हाला तर कोणीही कुठलाही गोलंदाज असू दे. आणि यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टार्गेट केलं गेलं. ऑन साईडला आणखीन एक चांगला फटका, मिड विकेटच्या दिशेने चांगला चेंडूला फील्ड केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, पुन्हा एकदा 2 धावा. ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की फिट राहणं खूप गरजेचं आहे आणि त्या प्रवीण गावड यांचा फिटनेस काय रनिंग आहे. वयोवर्ष जर आपण जर अंदाज लावला, माझ्या मताने 55च्या पलीकडे असेल नक्कीच. आणि आपल्याला सुद्धा फिट राहायचं आहे, कारण आपण फिट नाही राहिलं ना तर कपडे आपोआप फिट होतात. असं पण आहे, जर आप फिट नाही राहिलं तर कपडे आपोआप फिट होतात. 21 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होतील किशोर. मागच्या 2 चेंडूवरती डबल धावा आलेत. 4 धावा आल्यात मागच्या 2 चेंडूवरती. ऑन साईडला चेंडू खेळतोय, चेंडू जातोय 1 बाउन्स. किशोर पाटीलच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. टाळ्यांचा गजर तिथूनच झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 25. 25 झाल्यात, 25 करायचे आहेत. चेंडूचा खेळ राहिलाय तो 20. म्हणजे इतकंच म्हणू शकतोय मी की एनएचच्या त्या सामन्यातून जी मॅच जिथून ती पकडली होती, ती मॅच इथून देखील इथे देखील त्या स्पोर्ट्सनं नारंगी संघ खेळताना दिसतोय. किशोर पाटीलचं कौतुक यासाठी कारण आता किशोर पाटीलला सुद्धा लय सापडले. मागची एक स्पर्धा आपण पाहिली होती, मॅन ऑफ द मॅच त्यानं घेतला होता. कदाचित त्याचाही फायदा त्याला झालाय. आणि धावा आहे धावफलकावरती 25. 20 बॉल 25 करायचे आहेत. 20-25. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केला होता. 1 रन
ऍड होईल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 26-26. 24 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ राहिलाय तो 19. 19-24. मात्र अशा क्रुशियल कंडिशन मधून देखील आपण बऱ्याचशा मॅचेस मागच्या काही सामन्यामध्ये पाहिलेल्या आहेत. यावेळेस हा चेंडू देखील ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून जातो. एकच धाव फक्त इथे मिळेल. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःजवळ नक्कीच प्रवीणला ठेवायची असेल, त्यामुळे नक्कीच हा सिंगल फक्त या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा, 1 गडी बाद. 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण खेळतात 8 वरती आणि या कावती खेळतात 2 षटकानंतर घोडदेवचा संघ होता 11 वरती. नारंगी मास्टर आहे 27 वरती. 2 षटकांचा खेळ. पण एक मॅच विसरून चालणार नाही. घोडदेव वर्सेस जुचंदर असाच मॅच होता. 18 आणि जवळपास 14 काहीतरी मॅच होता. तिथून मॅच बदललेला होता. मग 12-9चा झाला, 9-6चा झाला, त्याच्यानंतर 5-3चा झाला, 3-3चा मॅच झाला होता. आणि त्या मॅचला 2 खेळाडूंनी 2 चांगली गोलंदाजी केली होती. रोहित जे मागचं षटक हाताळलं त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि दुसरं खास करून शेवटचं षटक हाताळताना मुकेश यांनी जबरदस्त खेळ दाखवला होता. आता गोलंदाजीसाठी प्रमोद 18 चेंडू आणि धावा करायच्या त्या 23. प्रवीण गावड सेन्सेबल खेळतोय 3 चेंडूवरती 8 धावा आणि किशोर पाटील त्याला महत्वाची साथ देतोय 10 धावा करून. आणि एकमेकाची साथ ही सध्याच्या घडीला खूप महत्वाची आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना या ठिकाणी आणि इतकी मोठी धावसंख्या ज्यावेळेस आपण अचीव करतो त्यावेळेस एक पार्टनरशिप देखील तितकीच महत्वाची असते. सुरेख, अप्रतिम, जबरदस्त चेंडू तळला गेला. डॉट चेंडू आला, त्यानंतर तो आवाज या ठिकाणी ऐकण्या आपल्यापर्यंत पोहोचला गेला. पाठीराखे आहेत घोडदेव टीमचे. पाठीराखे टाळ्यांचा कडकडाट तिथून होतोय. घोडदेव टीमच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा आवाज आलाय. ते डगआउट आपण स्क्रीन वरती बघतोय. फुलटॉस बॉल झेल बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वरती आलाय. झेल सुटलाय. आता टाळ्यांचा कडकडाट नारंगीच्या डगआउट मध्ये आलाय. कभी इधर कभी उधर असा मामला मैदानावरती चाललाय. इधर उधर का क्रिकेट. मात्र कॅच ज्याप्रमाणे तुकारामची ड्रॉप झाला हा पाहू शकतो आपण. फुलटॉस उंची जास्त गाठली होती यावेळेस चेंडूनं आणि बरोबर तो हातातून एक सोप्पा झेल निसटलेला. आणखी एक फटका आहे. यावेळेस देखील फटका बसतोय. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत भावेश. चुकी तर मुळीच होणार नाहीये. एक विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय मिस्टर प्रवीण गावड परतीच्या मार्गी गॉन. तो झेल सुटलाय ना जास्त. आता झेल कोणी पकडला? भावेश. पण जास्त कोण खुश झाला असेल तो स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक, कारण त्याच्या हातून कॅच सुटला होता. कारण तो झेल जास्त मागा ठरणार नाहीये याची काळजी याच्याने केले. बघा रिप्ले आपण बघू शकता. चेंडू हाताळला होता, टॉसअप डिलिव्हरी होता, फटका खेळायचा होता, मोठा फटका टॉपेज लागला आणि चेंडू समोर लॉंगॉनला आरामात एक झेल टिपला गेलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये विकेट आलाय. स्कोर जाऊन पोचलाय तो 29. 21 पाहिजे. 15 चेंडू 21. 15-21. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर संतोष पाटील बंधू. 15-21 आणि मॅच आतापर्यंत नक्कीच कोणीही सांगू शकणार नाहीये. कारण ज्या वेळेस जुचेंद्र टीमच्या अगेन्स्ट केला तो परफॉर्मन्स आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर NHच्या अगेन्स्टचा नारंगीचा परफॉर्मन्स, मग दोघांकडून हे दोघांचे प्लस पॉईंट आहेत. त्याच्यामुळे या मॅचचा रिझल्ट जवळपास सध्याच्या घडीला मी तर म्हणेन गुलदस्त्यामध्ये. आणि प्रेडिक्ट करणं थोडंसं धाडसाचं ठरेल कोण जिंकेल असं प्रेडिक्शन. बाकीत वर्तवणं धाडसाचं आहे. 15 बॉल आणि धावा करायच्या 21. आवाज काय आवाज आहे बघा. मध्यरात्र झालेली आहे आणि या मध्यरात्रीमध्ये देखील आपल्याला तुम्हाला हा क्राऊडचा आवाज इथे पाहायला मिळतो या मैदानावर. प्रमोद सज्ज होतोय. यावेळेस अप्रतिम सुरेख चेंडू तळला गेला. यावेळेस ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता.
रिप्लाय आपण पाहू शकता इव्हेंटच्या लाईव्हच्या माध्यमातून. स्टेट चेंडू, सुंदर सुंदर गोलंदाजी, सरळ सुंदर. चेंडू, तुकाराम सरळ चेंडू आता होता. नाही असंही माणूस पण सरळच आहे प्रमोद, सेट फॉरवर्ड माणूस आहे, त्याच्यामुळे सरळ चेंडू गेलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू खेळलाय लोंगांच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषे पार. चौकार. अटेम्प्ट का केला गेला नाहीये, प्रश्न तोच होता मनामध्ये. काय थोडासा होता की प्रयत्न का केला नाहीये. तुमच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय आणि चेंडू गेलाय सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार वेळेवरती, मच निडेड. हे षटक चांगलं होतं आणि तिथून हा चौकार आलाय. आता समीकरण काय झालंय, 13चा फेरा चुकवायचाय, 13 चेंडूचा खेळ आहे आणि 17 धावा करायचे. आणि हा बाई रिप्लाय आपण बघू शकतोय. नक्कीच हा चेंडू अडूच शकला असता. भावेश तेच म्हणतो की तुझ्या डोक्याच्या वरून तो चेंडू गेलाय, तू का प्रयत्न केला नाहीयेस त्या ठिकाणी. 13 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ऑन साइडला चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. बघूया चौकार. चौकार. संतोष पाटील बंधू ऑन फायर, ऑन फायर. चेंडू गेला सरळ सीमारेषे पार. चौकार. आता ये मॅच मेरा है या तेरा है. 12-13. मी मागे म्हटलं होतं जेव्हा 13 आलेल ना तेव्हा 13. आता इथे खेळ आहे बघा. फटका बघू शकता. हा फुलरलँड डिलिव्हरी फ्लिक केला, पायावरचा चेंडू होता आणि सुंदर फटका बंधू संतोष पाटील यांचा. सुंदर फटका गॅप मध्ये, प्लेसमेंट परफेक्ट. क्षेत्ररक्षक आले होते, नाही रोखू शकलं. चेंडू गेला सरळ वन बाउन्स. एका टप्प्यानिशी सीमारेषा पार गेलाय. हा 12 चेंडू आणि इथून 13 धावा करायचे. 12 चेंडू 13 धावा. मात्र मागचा सामना देखील विसरता कामा नाहीये तुकारामजी. जुचंद्रच्या अगेन्स्ट कशा प्रकारे तो मॅच काढला होता. दोन्ही संघाने अशाच संघर्ष करून तो सामना जिंकलाय. चला चला प्लीज प्लीज घाई करा प्लीज. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर नक्कीच 22 धावा, 2 विकेट होत्या खास करून गोडदेव या टीमच्या. इथे मात्र आपण पाहतो तर 37 धावसंख्या, 2 विकेट नारंगी टीमच्या आहेत. एक कंपॅरिझन आहे दोन्ही टीम मध्ये. 12-13 काय मॅच चाललाय आज सकाळपासून. म्हणून मी तो 2 एप्रिलचा का उल्लेख केला होता. 2 एप्रिल 2011 वर्ल्ड कप जिंकला होता, त्याच्यामुळे तो दिवस होता ना आजचा. त्यामुळे प्रत्येक मॅच रंगलाय, प्रत्येक मॅच रंगलाय. आणि आज असा एकही सामना झाला नाही जो एकतर्फी झालाय, वन साइड झालाय. म्हणजे गाणं आमचा लावणार होता वन साइड हिरो आहे, पण वन साइड मॅच पण नाही झाला. त्याच्यामुळे काय झालंय, म्हणजे मॅच पाहिजे तर वन साइड नाही पाहिजे, बॅटरी पाहिजे तर एक साइडची पाहिजे. 12 चेंडू 13. पहिला चेंडू वाईट, पहिला स्वेअर चेंडू. 12-12 मॅचचा सडलाय. 12 धावा पाहिजे, 12 चेंडू राहिलेत, 12 चुकीला नाही थारा. आणि डगआउट मधनं सांगतात भाई आता बघून मारा. 12 चेंडू 12 धावा. भावेश गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. सगळ्या ठिकाणी शांतता आहे. मगासपासून भरपूर क्राऊडचा आवाज. तुकारामजी मात्र यावेळेस पूर्णतः शांतता, पूर्णतः शांतता आहे संपूर्ण मैदानामध्ये. यावेळेस मोठा फटका. हा चेंडू हवेत, डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी निलेश. आणि यावेळेस फलंदाज झेलबाच्या स्वरूपात मिस्टर किशोर. सुंदर सुंदर कॅच तिथून डिप्लाय. बघा प्रेक्षक आहेत अजून, तिथून कॅच केलं गेलं त्यांना, ते सुद्धा आहेत तिथून. सेलिब्रेशन तिथे आलंय. एक एक धावानं समीकरण बदललं जात आहे. याला फिनिश करायचं होतं मॅचला, खास करून पण चांगली खेळी करून इथून परतलाय तो किशोर पाटील. पण मॅच आहे आणि टीम कोण आहे, गोडदेव. मागचा मॅच जुचंद्र वर्सेस मॅच 12-9चा मॅच होता, हा 12-12 होता, आता 11-12 झालाय. इतकाच आहे तो फरक आहे मागच्या सामन्यामध्ये आणि पहिल्या सामन्यामध्ये. ज्याने चांगली खेळी साकारलेत तो परशुराम पाटील.
कारण मागचा मॅच जर बघितला ना आपल्याला वाटतं विलासने 2 सिक्सर मारले आणि गौतमने मारले, पण पहिला 6 कोणी मारला होता? परशुराम पाटीलनं, बरोबर समोर. त्याच मी म्हटलं ना की एकाच म्हणजे आपल्या ज्यावेळेस घोडदेव टीमनं मॅच जिंकला त्यावेळेस चेंडू जास्त होते, धावा कमी होत्या. अशा कंडिशन मधून घोडदेव टीमनं तो मॅच जिंकला. नारंगी संघाविषयी म्हणायचं गेलं तर चेंडू कमी होते आणि धावा जास्त होत्या. अशा प्रसंगातून नारंगी संघ जिंकलाय. इथे 11 चेंडू 12 धावांची गरज. संघर्ष जारी आहे तुकारामजी, संघर्ष जारी आहे. संघर्ष दोन्ही बाजूने चाललाय, संघर्ष दोन्ही बाजूने चाललाय. आणि असाही संघर्ष जर शब्द बघितला ना म्हणजे आपल्याला पहिला ते संज्ञा करा किंवा थोडासा शब्दाचा अर्थच होता संघ हर्ष. एका जोडीने हर्ष करायचा आहे मग तो संघर्ष होतोय आणि तोच चाललाय सध्याकडला मॅच मध्ये. खूप मजा येते, खूप मजा येते. रात्रीची वेळ आहे तरी देखील कॉमेंट्रीला खूप मजा येते. त्यावेळेस कट केला गेला डीप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक धाव, डबलचा कॉल त्या ठिकाणी नाहीये. बंधू थांबवतोय गंभीरला. इथे मात्र सिंगल फक्त काढला गेला. धावा संख्या 39, 9 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 11, 9-11. आणि समीकरण जर पाहिलं तर मागे आपण ज्यावेळेला 2 ओव्हरचा खेळ संपला होता 27 होते, 18-23 होते. म्हणजे मागच्या 9 चेंडूवरती 12 धावा आल्यात. आता मागच्या 9 वरती 12 आल्यात आणि आताच्या 9 वरती 11 करायचे आहेत. हे समीकरण आहे. पण समोर गौरदेव सारखा संघ आहे, 22 सारखा गोलंदाज आहे. गेल्या वर्षी 22चीच गोलंदाजी होती जी आपण पाहिली होती. शेवटच्या क्षणी निर्णायक ठरणारी ती गोलंदाजी. पण या वर्षीच्या फॉर्म मध्ये संतोष पाटील आहे. संतोष पाटील बंधू स्ट्रायकर एंडला आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. झेल सुंदर कॅच, सुंदर भावेशनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिले या मॅच मध्ये टीम गोरदेवसाठी. वापसी आहे. ही वापसी म्हणण्यापेक्षा मी तर म्हणे नक्कीच हा नारंगी टीमवर पलटवार आहे. खूप महत्वपूर्ण मॅच. लक्षात ठेवा मॅच अक्षरशः असं वाटली होती की सुरुवात ज्याप्रमाणे धणक्यात नारंगी टीमनं केली होती असं वाटलं की कदाचित असा लवकर फिनिश होईल, मात्र नाहीये. इथे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडणार नाही आहोत आणि हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. एक आणखी विकेट आपण त्या ठिकाणी पाहिली. मिस्टर संतोष त्या ठिकाणी बाद झाला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, इनसाइड आउट खेळायचा होता पण तिथे जो मिड ऑफ होता सुंदर फिल्डिंग. झेल टीमला दबाव होता, दडपण होता, प्रेशर होतं, पण काय झेल टीमला तिथे रोहित मात्रे होते तिथे आणि रोहित मात्रे यांनी सुंदर हा झेल टिपलाय डीप वरती बॉन्ड लाईन जवळ. आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 11 धावांची आवश्यकता आहे. मागचे 4 चेंडू पाहिले त्याच्यावरती फक्त 2 रन आल्यात, त्याच्यातला 1 वाईट बॉल आलाय, 2 विकेट आल्यात. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. क्रुशियल मोमेंट आहे. रमेश येतोय, पहिला मॅच असाच होता क्रुशियल आणि त्यावेळेला एक सिक्सर आला होता रमेशच्या बॅटमधनं, तो आता स्ट्रायकर इनला सज्ज होतोय. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये मजा आले. भगवान दादा आणि आम्ही होते तेव्हा म्हटलं तर जाम मजा आले, पण आज दिवसभर रात्रभर मजाच आहे, जाम मजा आहे. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतं, स्ट्रायकर यायला फलंदाज रेडी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. इथून 1 रन, 22चा इशारा, 22, 7-10, 7 चेंडू 10 धावा. निर्णायक चेंडू आहे. याच्यावरती किती धावा येतील त्याच्यावरती डिपेंड असेल शेवटची ओव्हर काय असेल. 7 जरी असला तरी मात्र हा साधा नाही आहे. त्याप्रमाणे तुम्ही नेहमी म्हणता तुकारामजी की सामना साधा सोपा नाही आहे, त्याप्रमाणे जरी 7-10 असला तरी हा सामना साधा नाही आहे इतकाच मी म्हणू शकतोय. नाही असं माणूस पण कोण साधा नाही. आज जर मसाला डोसा सोडला ना तर साधा डोसा फक्त आहे, फक्त बाकी कोण साधं नाही. चला भावेश 7 चेंडू 10 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. विथ द स्विंग पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. हा चेंडू शेवटचा येतोय, डॉट वापसी करतोय गोडदेव संघ. भावेश पाटील दर्जेदार गोलंदाजी. चेंडू शिल्लक आता मात्र फक्त 6 धावा करायच्या आहेत त्या 10. साधा म्हणजे आता साधा आलाय म्हणून म्हटलं ना डोसा सोडला तर कोण साधा नाही, बरोबर ना.
असं आहे, प्रत्येक जण जिलेबीसारखे सरळ आहेत. कारण जिलेबी पहिला निघते तेव्हा सरळ असते, नंतर ती वाकडी वाकडी होते. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. शेवटची ओव्हर. मागचं षटक भावेशनं फक्त 3 धावा, ओनली 3. 1 वाईट आणि 2. आणि शेवटची ओव्हर कोण येणार बघा. घोडदेव होता 30 वरती, नारंगी आहे 40 वरती, पण मॅच अजून नाही संपलाय. आता इमारती उभी केल्या त्यांनी केल्या, इमारती इथेही केल्या. शेवटची मोठी इमारत त्यांनी 19 रनची केली. आता तुम्हाला 10 रनची करायची आहेत शेवटची. कारण पुढची जी इमारत आहे ना ती जसं ग्रामपंचायत एरिया असते ना, जसं ग्राउंड +2 ला परमिशन असते तशी ती छोटी इमारत आली. नक्कीच बरोबर म्हटलं तुकारामजी. मागच्या मॅचचा हिरो ज्याने जवळजवळ मला वाटते 4 धावा करू दिल्या नव्हत्या, तोच गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर मुकेश. आता प्रत्येक जण हेजवरती आलाय. पाठीमागे काही प्रेक्षक वर्ग आहेत ना, तो खाली खुर्चीवरती बसलेले आता उभी राहिल्यात. घ्यायचा होता चेंडूला, चेंडू जातोय जोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव पूर्ण, 2 धावा. आणि महत्वाचं काय माहितीये का, म्हणजे आमचे कैलास पाटील नेहमीच सांगतात की असा मॅच असला ना का जो प्रेक्षक बसलेला असतो ना तो उभा राहतो ना, जो उभा राहिला ना तो आपल्या टाचेवरती येतो. आणि चलविचल तुकारामजी आपण चलविचल मागे पाहू शकतोय. मग आजपासून शांत प्रेक्षक बसला होता खुर्च्यांवर, आणि खुर्च्या सोडल्यात. चलविचल सुरू आहे, पावलांचा वापर, पायांचा वापर त्या ठिकाणी तो प्रेक्षक वर्ग म्हणजे घोडदेवचे पाठीराखे करतायत. की याचं कारण इतकं आहे की टेन्शन आहे. याचं कारण टेन्शन तर आहेच, पण ज्या बडरावर टेन्शन तो बडण्याचे कॉन्ट्रीब्युशन. टेन्शन वाढते बघा. इथे संधी होती, संधी गमावली यष्टी रक्षकांना. धाबात करण्याची संधी होती. मी तुमच्या दिशेने येतोय. 5 चेंडू 8 धावा. रिव्हर्सचा फटका, स्विच हिटचा फटका मात्र डीपला खास करून त्यासाठी फिल्डर लावलाय प्रोडक्शनला. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल. या फटक्यावर देखील फक्त सिंगल. 1 धाव. चेंडू शिल्लक आहे ते 4 धावा करायचे ते 7. 4-7. चला 4-7 आहे पण 1-7 करायचे आहेत. 4-7 आहेत पण 1-7 करायचे आहेत. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू. बीट 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 बीट. 3-7. काय मॅच आहे. आजची रात्र मंतरलेली होती. दिवस रात्र खेळ. अजून प्रेडिक्शन करणं कठीण आहे बरंच. मंतरलेली रात्र आहे खरोखर. कारण सूर्यदेवता मावळला आणि त्यानंतर मात्र त्या मॅचचा पूर्णतः क्लायमेटच चेंज झाला. लो टोटल्स आपण पाहिल्या, त्या मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेल्या. हाय टोटलच्या मॅचेस देखील आपण शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना पाहिल्या. ही देखील आपण मॅच बघतो. शेवटची अंतिम मॅच, आजच्या दिवसाचा अंतिम सामना, आणि जवळजवळ आपण म्हणजे आजच्या रात्रीचा अंतिम सामना आहे, आणि तो देखील शेवटच्या क्षणापर्यंत. 3 चेंडू 6 धावा. यावेळेस अतिशय सुंदर फटका आहे. चेंडू मात्र लॉंग लेगचा डीप मध्ये निघून जातो. 1 धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा कॉल आणि 2 धावा देखील. 3 होतील का? 3 होतील का? नाहीये. यावेळेस ती बेल्ट उडवली गेली. पुन्हा एकदा गंभीरला स्ट्राईकवर राहावं लागेल. 2 धाव तर या फटक्यावर मिळतील. चेंडू शिल्लक आहेत ते 2. धावा करायच्या आहेत त्या 5. 2 चेंडू 5 धावा. नारंगीच्या देखील डगआउट मध्ये टेन्शनचं वातावरण आहे, आणि गोडदेवच्या देखील चाहत्यांमध्ये टेन्शनचं वातावरण. विकेटकडे जाऊया. दोन्ही टीमच्या 4. आता बघतो स्क्रीनवरती बघा. 49 ला 4 विकेट गोडदेव मास्टर. नारंगी मास्टर 45 ला 4 विकेट. टॉस जिंकला होता गोडदेव टीमनं. म्हणजेच येणारे जे तुकारामचे चेंडू आहेत ते 2, आणि या 2 चेंडू मध्ये 5 धावा या कंपल्सरी कराव्या लागतील नारंगी टीमला. कोण म्हणणार रात्रीचं जवळपास 1 वाजायला आलाय? कोण म्हणणार की रात्रीचं 1 वाजायला आलाय? मला तर असं वाटतं की दिवस आहे. अजूनही प्रेक्षक आहेत. तोच आवाज, जो आवाज दुपारी ऐकला होता तोच आवाज त्याच वेगाने येतोय आपल्या जवळजवळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिकडून आवाज आलाय. घोडदेवच्या डगआउट मध्ये आवाज आला, भाई 1 गेंद अच्छी डालनी है. 1 चेंडू चांगला टाकायचा. नारंगीच्या डगआउट मध्ये आला आहे, गंभीर भाई थोडासा खंबीर हो जाओ. 1 फटका तुम्हालाही मारायचा आहे. एक जोर का झटका 1 द्यायचा आहे. चेंडू बराच वर गेलाय, बराच वर गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथून.
चेंडूवरती 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. आता कहाणी काय, विकेट. मॅच संपली नाहीये. ही विकेट गंभीरची नक्कीच या ठिकाणी पडली गेली. मात्र इथे एक आपण पाहू शकतो तुकारामजी की जरी गंभीर बाद झाला तरी मात्र स्ट्राईक रोटेट झाले. जी स्ट्राईक नारंगीच्या डगआउट पासून मगासपासून आवाज येत होता की स्ट्राईक रमेश मांगेला यायला हवी आणि ते काम त्या ठिकाणी झाले. स्ट्राईक वर रमेश मांगेला त्या ठिकाणी आलेले आहेत. एक चेंडू अजून शिल्लक आहेत. धावा करायचे 3 धावा मात्र कंपल्सरी करावे लागतील. 3 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील नारंगी टीमला. चला मॅन्डेटरी, असंही मॅन्डेटरीच होतं ना, कारण टॉस तिकडे जिंकलेला त्याच्यामुळे मॅन्डेटरी असंही होतं. एखादा फॉर्म भरतो ना आपण, ऑनलाईन भरा ऑफलाईन भरा, बाजूला जर स्टार असला तर ते तुम्हाला भरावं लागतं. एक तीन कंपल्सरी. आता कहाणी आले. मागचा मॅच शेवटच्या बॉलवरती गेला होता, तिथे कहाणी काय होती, 1 बॉल 4, त्यावेळेला आला होता सिक्सर. आता आहे 1 बॉल 3. तो पेपर तुकारामजी गौतमनं सोडवला होता. ते गणित गौतमनं सोडवलं होतं. इथे हे गणित आहे, हे गणित रमेश मांगेला यांना सोडवायचं आहे. चला एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या, दोन्ही डगआउट मधनं टाळ्या येऊ द्या. 1-3 मॅच आहे. कोणी जिंको, नारंगी की गोरदेव की नारंगी. हो, मैंने देखा तूने देखा इसने देखा. पण आता वेळ गेलाय, कोणाची चांगली वेळ निघून गेले वेळ. फटका खेळाय, चेंडू जातो ऑप्शनच्या बाहेरचा. चेंडू होता 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात आणि इथून मॅचला जिंकलंय गोरदेव मास्टरनं. मॅचला जिंकलंय गोरदेव. विन द मॅच आणि इन टू द फायनल्स. फायनल मध्ये गेलाय गोरदेव मास्टर. जबरदस्त मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला गोरदेव संघ. हेच मी म्हटलं ना की क्रिकेट कधीही मधून सोडायचं नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कधी हार मानायची नाहीये. आणि ते काम त्या ठिकाणी गोरदेव टीमनं केलं. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला आणि त्या ठिकाणी लढला आणि नक्कीच जिंकला देखील. चला लगेचच आपण वळूया मित्रांनो मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. सुंदर गोरदेव टीम बॅक टू बॅक दुसरा विकेट. मॅच मध्ये बघा 49 धावा केल्या. जयची 20 धावांची खेळी, निलेशची 15 धावांची खेळी आणि त्याला प्रत्युत्तर देताना प्रवीण गावड आणि किशोर पाटीलने केलेला स्टार्ट महत्वाचा होता. मनोहर पाटीलने टोकलेले 2 चौकार आणि त्यानंतर 8 धावा संतोष बंधूच्या नावावरती 2 विकेट आणि 2 धावांचं षटक भावेशनं हाताळले. 1 विकेट प्रमोद, 1 विकेट बालकृष्णच्या नावावरती आलाय. पण हा मॅच काय झाला, 12-12 वरनं हा मॅच जिंकलाय आणि हा जल्लोष आहे गोरदेवचा जल्लोष आपण बघू शकता इथून मैदानावरती. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच रनी महत्वाची आहेत. स्कोर चला यावरूया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि या मॅचचा हिरो ज्याने या मॅचला आणली कलाटणी आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेनं वाट दाखवली, मिस्टर भावेश पाटील मॅन ऑफ द मॅच. 2 धावेचे षटक, 2 महत्वपूर्ण विकेट,